नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये बरक्या फणसाचे मोदक करतोय। फणसाचे दोन प्रकार असतात, कापा आणि बरका। काप्या फणसाचे गरे कडक असतात, तर बरक्या फणसाचे गरे असे मऊ लुसलुशीत असतात। आपण घेतलेल्या सर्व गऱ्यांतील बिया काढायच्या। फणसाच्या बियांची तुम्ही भाजी देखील करू शकता किंवा उकडूनही खाऊ शकता। आता आपण घेतलेले सर्व गरे मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मोदकाची उकड करणार आहोत त्या भांड्यामध्ये फणसाचा गर काढायचा। मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि त्यानंतर लागेल तितकं पाणी घालायचं आणि हे सर्व साहित्य असं एकजीव करायचं। आता यात चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर चमचाभर तूप। मीठ आणि तूप या साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून याला छान उकळी आणून घ्यायची। आहा, मस्त। आता गॅस बंद करायचा। उकळलेलं साहित्य जर 2 वाट्या असेल तर यामध्ये 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि घातलेलं पीठ यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सर्व साहित्य छान मिक्स करून झाल्यावर यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं उकड चांगली कोमट करून घ्यायची। आता पाहूया सारण करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। आपण वाटीभर ताजं ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि त्याचबरोबर काळा गूळ बारीक करून घेतला आहे। काळ्या गुळामुळेच मोदकाच्या सारणाला चव अप्रतिम येते। तुम्ही या व्यतिरिक्त इतर कोणताही गूळ वापरू शकता। आणि चमचाभर तूप, खसखस। तुम्ही या व्यतिरिक्त इतर ड्रायफ्रूट्सचाही वापर करू शकता। सारण करण्यासाठी कढई गरम करत ठेवायची, तूप घालायचं आणि घातलेलं तूप गरम झाल्यावर यामध्ये खसखस घालायची। हो, गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची। आता आपण घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आणि ते तूप आणि खसखस बरोबर अगदी छान व्यवस्थित मिक्स करून थोडंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये गूळ आणि त्याचबरोबर फणसाचा गर घालायचा। आता हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गूळ छान वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं। फणसाचे मोदक करण्यासाठी सारण तयार। सारण होईपर्यंत आपली उकड देखील छान कोमट झाली आहे। उकड कोमट झाल्यामुळेच ती छान फुलते आणि त्याचबरोबर आपल्याला व्यवस्थित अशी मळता येते। बरं, तुमच्याकडे केळीचं पान असेल तर त्यावर मोदक ठेवा। जर केळीचं पान नसेल तर चाळणीला असं तूप लावून घ्यायचं। आता जितका तुम्हाला मोदक लहान मोठा वळायचा असेल तितका असा गोळा घेऊन त्याची वाटी वळायची। वळलेल्या वाटीत सारण ठेवायचं आणि वाटीला सर्व बाजूंनी 1 बोटाच्या अंतरावर अशा पाकळ्या करून घ्यायच्या। सर्व पाकळ्या करून झाल्यावर हलक्या हाताने मोदक असा वळायचा, म्हणजेच या सर्व पाकळ्या एकत्र आणायच्या। केशर असेल तर लावू शकता, नाहीतर ते स्किपही करू शकता। मोदक वळत असतानाच एका बाजूला असं पाणी गरम करत ठेवायचं आणि पाणी गरम झाल्यावर यामध्ये मोदक वाफवायला ठेवायचे। उकड चांगली असेल तर जास्तीत जास्त 10 मिनिटात आपले मोदक वाफून तयार। पाहू शकता, उकड चांगली असल्यामुळे आपला एकही मोदक फाटलेला नाही। गरम गरम उकडीचा मोदक आणि त्यावर तुपाची धार म्हणजे माझ्यासाठी तर स्वर्गसुख। असे मोदक करून तुम्ही कधीही खाऊ शकता। तुमची मोदक करण्याची पद्धत यापेक्षा वेगळी असेल तर मला ती कमेंटमध्ये नक्की शेअर करा। बरं, जर तुम्हाला आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटनही दाबा आणि प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीला हाईप करा। आणि ज्याप्रमाणे तुम्ही सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा।